हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया होळे यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण व्हिडिओ बघणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला असं म्हणते की जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या नवीन व्हिडिओचा आनंद घ्या. आणि आपण हे व्हिडिओ बनवत असतो ते खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग करूया आपण व्हिडिओला स्टार्ट. अतिशय दुर्दैवी दुर्घटना घडलेली आहे. त्या घटनेबद्दल बोललंच पाहिजे, कारण त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात. आता तुम्ही म्हणसाल की त्या घटनेचा आणि आपल्या कंटेंटचा काय संबंध आहे, तर हो आहे. का माहिती आहे का? कारण त्यामध्ये जे काही गोष्टी बघायला मिळाल्या, जे काही गोष्टी शिकायला मिळाल्या आपल्याला, त्या खूप महत्त्वाच्या होत्या आणि त्यावरती बोलणं हे खूप महत्त्वाचं होतं. कारण काय माहिती आहे का की मला इंस्टाग्रामवरती बघताना व्हिडिओ तो की बरेच व्हिडिओ असे पडत होते की त्या मुलाने ह्या कारणामुळे उडी मारली किंवा असं कारण होतं की आयफोनसाठी त्याने हा सगळा जो काही ती घटना घडलेली आहे ती आयफोनसाठी झालेली आहे. परंतु नंतरनं थोडं कळत गेलं की ती घटना आयफोनसाठी नव्हती. आणि अजूनही मला पूर्ण माहिती नाही आहे त्या व्हिडिओबद्दल की नक्की त्याच्या मागचं कारण काय होतं. परंतु थोडक्यातच मला असं कळालेलं आहे की ती जी घटना आहे ना, ती त्यांचा कौटुंबिक वाद होता की त्या महिलेच्या सासरच्यांचा आणि तिचा काहीतरी म्हणजे घरामधले वादविवाद होते आणि त्या वादविवादाला कंटाळून त्या मुलाने हे पाऊल उचलले असं मला थोडक्यात माहिती मिळालेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवणं खूप महत्त्वाचं वाटलं. का माहिती का? बघा, घरामध्ये एखाद्या कुटुंबात जर वादविवाद चालू आहेत तर ते मुलांसमोर न करता, म्हणजे त्या भांडणांचा मुलांच्या बुद्धीवरती, मुलांच्या मनावरती किती गंभीर परिणाम मुलांच्या मनावरती होऊ शकते हे आपल्याला त्यातून शिकायला नक्कीच मिळते. आणि ती आई बिचारी इतकं त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करते, अक्षरशः ती स्वतःला सुद्धा तू ये मला वाचवायला, नाही तर मी पण उडी मारीन असं त्या व्हिडिओमध्ये म्हणते. तिने बिचारी जीवाचा आकांत करून त्या मुलाला वाचवण्यासाठी ती धडपड करते, परंतु तो मुलगा काही तिचं ऐकायला तयार नाही. मग विचार करा, घरातल्या या भांडणांचा त्या मुलाच्या मनावरती किती गंभीर स्वरूपाचा परिणाम झालेला होता की तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. त्याच्या स्वतःच्या आईचं सुद्धा ऐकायला तो तयार नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर की मुलगा आहे तो, आणि असं काय घडलं असेल की त्याला इतकं शेवटच्या टोकापर्यंत तो गेला आणि जाता जाता त्याच्याबरोबर तो आईबाबांना सुद्धा घेऊन गेला. मग हे ते घरगुती कारण असतं आणि घरगुत्या कारणांमुळं लेकरांच्या मनावरती परिणाम होतो आणि लेकरं असं काहीतरी करून बसतात. परंतु यामध्ये निष्पाप जीव गेले तिन्ही पण म्हणावं लागेल. म्हणून यामधून एक घटना नक्कीच कळते की जर घरामध्ये काही वादविवाद असतील तर ते मुलांसमोर केले नाही पाहिजे. मग ते सासूनेचे असू द्या, नवरा बायकोचे असू द्या, किंवा घरामधल्या इतर सदस्यांबरोबरचे असू द्या, बहिणींचे असू द्या, किंवा सासरच्या लोकांबरोबर असू द्या. आपला विषयच आहे डोमेस्टिक व्हायलन्स, त्यामुळे मला या विषयावरती व्हिडिओ काढावंसं वाटलं. आणि खरंच सांगते मंडळी की जे काही घरामधलं वातावरण असतं ना, त्यामधूनच मुलं शिकत असतात. त्यामुळे घरामधलं वातावरण आहे ना, ते एकदम चांगलंच ठेवलं पाहिजे, नाही तर मुलांच्या मनावरती परिणाम व्हायला आपल्याला वेळ लागत नाही. आपल्याला कळतसुद्धा नाही की ते आतल्या आत विचार करत असतात. आता एक छोटंसं म्हणून उदाहरण देते मी तुम्हाला. काही दिवसांपूर्वी माझं स्वतःचंच उदाहरण देते मी. काही दिवसांपूर्वी माझ्या मिस्टरांनी सहजच आपलं गमतीमध्ये माझ्यावर म्हणजे हात उचलण्याचा प्रयत्न केला. थोडंसं किरकोळ भांडण असतंच घरामध्ये, नवरा बायकोचं थोडंसं होत असतं भांडण. त्याचा परिणाम माझ्या मुलीवर एवढं झाला, तो आम्ही दोघांनीही पाहिला.
की ती अक्षरशः घाबरायला लागली की माझ्या मम्मीला मारायचं नाही. तिला असं वाटलं की जे वडील मला मारतायत, मला त्रास देत आहेत, असं तिनं ती गैरसमज करून घेतला होता. परंतु तसं काही नाही आहे. आम्ही तिला दोघांनी मिळून आम्हाला हे समजलं की आपल्याला गरज आहे की आपण आपल्या मुलीसमोर जितकं होईल तितकं एकदम चांगलं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे, तिच्याशी चांगल्या गप्पा मारल्या पाहिजेत, तिच्याबरोबर स्कूलमध्ये काय काय झालं हे विचारलं पाहिजे, किंवा तिला जेवढं आनंदात ठेवता येईल तेवढा आम्ही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि शक्यतो तिच्यासमोर आम्ही एकमेकांना उलटंसुद्धा बोलत नाही. ही आमची स्ट्रॅटेजी आम्ही लावलेली आहे. आणि आम्हाला कळाले की आपण दोघं जे काय वागतोय ना, नवरा बायको, त्याचा परिणाम आपल्या लेकरावर नक्कीच होतोय. त्यामुळे या गोष्टी करायचं आम्ही दोघांनीही बंद केले. आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही एकमेकांसाठी आदर, रिस्पेक्ट, प्रेम आम्ही तिला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तरच ती खुश आणि हॅपी राहते, नाही तर तिचा चेहरा असा सॅड राहतो. म्हणून यामधून शिकण्याची गोष्ट आहे, जो काही खवड्या डोंगरचा जी काही घटना, दुर्दैवी घटना घडलेली आहे ती, की त्यामध्ये आई बाबा आणि त्यांचा मुलगा तिघेही म्हणजे तिघांचाही दुर्दैवी अंत झालेला आहे यामध्ये. त्यामुळे मुलांसमोर अजिबात असल्या काही गोष्टी करू नये आणि केल्याच नाहीत पाहिजे. त्याचा मुलांच्या मनावरती खूप गंभीर स्वरूपाचा परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर त्यातनं एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली, आईवडिलांची ती धडपड त्या मुलाला वाचवण्यासाठी. आणि ज्या वेळेस त्या मुलाने त्या डोंगराच्या कड्याला जाऊन उभारला आणि त्याचे बाबा त्याला पटकन जाऊन ओढण्यासाठी हात पकडला, असं खेचण्यासाठी, तेवढ्यात त्या मुलाने उडी मारली. आणि तो वडीलही हातात हात असल्यामुळे ते वडीलही त्याच्याबरोबर खाली कोसळले. आणि त्या दोघांना बघून त्या माऊलीने सुद्धा उडी मारली. म्हणजे बघा ना, की इतकं तिच्यासमोर असं दृश्य दिसलं की 9 महिने पोटात ठेवलं त्या मुलाला आपण आपल्या डोळ्यासमोरनं जाताना, हे जग सोडून जाताना बघतोय. ही त्या आईला बघावं लागलं. आणि ज्याच्याबरोबर संसाराची नवीन सुरुवात केली होती, इतकं वर्ष 20-22 वर्ष एकत्र राहिल्याचा संसार त्यांचा मोठा, किती वर्षांचा संसार त्यांचा, ज्याच्याबरोबर अख्खं आयुष्य तिने घालवलं, तो व्यक्ती म्हणजे तिचा नवरा, तोही तिच्यासमोर तिला सोडून जाताना दिसला. हे तिला बघवलं नाही की आता हे दोघे पण गेले, तर त्यांच्या पाठोपाठ लगेच तिने 1-2 सेकंदात त्या माऊलीने उडी मारली. म्हणजेच की किती प्रेम होतं बघा ते. म्हणजे आईची माया आणि नवऱ्यासाठी असणारं प्रेम त्या माऊलीच्या मनामध्ये, हृदयामध्ये दिसलं, की तिनं 1 सेकंदासुद्धा विचार केला नाही, डायरेक्ट उडी मारली. म्हणून मित्रांनो, आणि जे काही आपले व्हिडिओ बघतायत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, किंवा लहान मुलं म्हणण्यापेक्षा म्हणजेच की आपल्या घरातल्या मुलांसमोर कधीही किरकिर, भांडण अजिबात करू नका. एकमेकांवरती ओरडूसुद्धा नका, कारण त्याचा परिणाम खूप भयंकर होतात मुलांवरती. तर बघा, ह्यामधून शिकण्यासारखी गोष्ट ही होती की त्यांचं एकमेकांबरोबर असणारं जे प्रेम होतं ते त्यामधून दिसत होतं. ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते, हे त्याच्यामधून दिसत नव्हतं. परंतु जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना घडली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव, हीच प्रार्थना. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले हे मला नक्कीच सांगा. आणि तुमच्या महाराष्ट्र ताईला, तुमच्या प्रिया होळे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असा तुमचा सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलला. धन्यवाद.